शिक्षण, आरक्षण आणि नोकरी हे प्रश्न आज गंभीर झाले आहेत आणि त्यासाठी आपण पाहत आहात की मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यासाठी आंदोलन चालू आहे. परंतु थोडं पाठीमागे वळून जर आपण पाहिलं तर 1960 ते 1980 या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा, शेती कसणारा शेतकरी समाज जर पाहिला तर त्याची निरक्षरता आपल्याला दिसून येते. कारण या कालखंडामध्ये ग्रामीण भागातला, अख्ख्या गावातला एखाद दुसरा माणूस सुशिक्षित असायचा आणि तोही 4थी शिकलेला असायचा. त्यानंतर 80 ते 90चा कालखंड जर आपण पाहिला तर एका गावातली किमान 8 ते 10 मुलं ही 10वीपर्यंत, 7वीपर्यंत शिकलेली असायची आणि त्या 10 पैकी एखाद दुसरा 10वी नंतर 11वी आणि 12वीचं किंवा उच्च शिक्षण घेतलेला आपल्याला दिसून येतो. तो काळ असा होता की ज्यानं 10वीची परीक्षा, मॅट्रिकची परीक्षा पास केली त्याला तात्काळ नोकरी लागत होती. नोकरीसाठी धावाधाव आणि स्पर्धा नव्हती. आरक्षण काय असतं हे तेव्हा शिक्षण घेणाऱ्यांना कळतही नसेल. सांगायचं तात्पर्य एवढंच, 1960 ते 1980च्या दरम्यान जी पिढी शिकली ती कदाचित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील, मराठा समाजाच्या कुटुंबातील ती पहिली किंवा दुसरी पिढी होती. 1980 नंतर शेतकऱ्यांना वाटायला लागलं, शेतीत राबणाऱ्या बापाला वाटायला लागलं की आपलं पोरगं शिकलं पाहिजे. शेतीमध्ये आता राम राहिला नाही, म्हणून असंख्य लोक हे शिक्षणाकडे वळाले. परंतु सर्व समाज शिक्षणाकडे वळालेला नव्हता आणि हेच कारण होतं की त्या काळामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढविण्यासाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग रात्री आयोजित करण्याची वेळ सरकारवर आली होती. या दरम्यान जे सुशिक्षित झाले त्यांनी आपली तिसरी पिढी शिकवण्यासाठी शेतं विकायला सुरुवात केली, अपार कष्ट मेहनत करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातील लोक आजही शिक्षणासाठी ऊस तोडायला जातात आणि हे प्रमाण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आहे. आणि जेव्हा ही दुसरी किंवा तिसरी पिढी 10वीच्या पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा शासनानं शिक्षणाचं खाजगीकरण केलं. अनेक सरकारी शाळा बंद करून खाजगी संस्था सुरू होण्याचा हा कालखंड. परंतु हा संघर्ष करीत करीत शेतकऱ्यांची पोरं थोड्याफार प्रमाणात नोकऱ्यांना लागायला सुरुवात झाली. फार मोठ्या नोकऱ्या नाहीत, परंतु क्लरिकल जॉब, शिपायाची पदं अशा ठिकाणी या नोकऱ्या, तेव्हा या नोकऱ्यांच्या स्पर्धेमध्ये ते उतरू लागले. हा कालखंड असा होता की ज्या काळामध्ये नोकरी मागण्यासाठी जाहिराती निघत नव्हत्या आणि तेव्हा सदरील जिल्हा परिषद असेल, तहसील असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा संबंधित जी कुठली आस्थापना असेल त्या ठिकाणी साधा अर्ज जरी केला तरी नोकरी मिळत होती. नोकरीवर देण्याचे, नोकरीवर घेण्याचे अधिकार त्यावेळेस त्या आस्थापनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना असायचे. जिल्ह्याचा कलेक्टर, तहसील, जिल्हा परिषदचा CO यांच्यामार्फत ती पदं भरली जात होती. आता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही थोडा वेळासाठी लक्षात ठेवा की संबंधित आस्थापनेतील पदं त्याच तालुक्यात, त्याच जिल्ह्यात, त्या आस्थापनेचा अधिकारी यांच्यामार्फत भरली जात होती. आता या नोकऱ्यामध्ये असं झालं काय? मुळामध्ये शिक्षणात येणारी आणि नोकरी मिळवणारी ही कदाचित शेतकऱ्यांची पहिली पिढी आणि थोडंफार सुशिक्षित झालेली असेल तर ती दुसरी पिढी. परंतु 100% सगळ्यांना नोकऱ्या नाहीत. परंतु जे नोकरीला लागले आणि जे बऱ्यापैकी सुशिक्षित झाले त्यांनी आपली मुलं शहराकडे, तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये दाखल करायला सुरुवात केली. गुणवत्तेच्या स्पर्धेत उतरायला लागली, स्पर्धा करू लागली. शहरी मुलांसोबत ग्रामीण मुलगा गुणवत्तेच्या आधारावरती सरस ठरू लागला. मग त्यानंतर 1995
हा कालखंड नीट लक्षात ठेवा. 1995 ते 2000 या कालखंडामध्ये या शेतकऱ्यांच्या मुलांना स्पर्धेतून बाद करण्याचं षडयंत्र सुरू झालं. बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीवरती आपण कधी विचार केला नाही आणि कधी लक्षही दिलं नाही. 1995 ते 2000 या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं. मला कुठल्याही पक्षावरती टीका करायची नाही. वस्तुस्थिती काय आहे आणि शिक्षण महाग कसं झालं हे फक्त लक्षात आणून द्यायचं आहे. तर या कालखंडामध्ये सर्वाधिक ग्रामीण भागातली पोरं जर कुठल्या क्षेत्रामध्ये वळाली असतील तर ते आहे D.Ed. B.Ed. या क्षेत्रामध्ये. मग या क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये 1995 पूर्वी D.Ed.ची फीस किती होती आणि 95 नंतर D.Ed. B.Ed.च्या फीस किती वाढल्या हे थोडंसं तपासून पहा. बरं, फक्त याच क्षेत्रातल्या फीस वाढल्या का? तर अजिबात नाही. शिक्षणाच्या प्रत्येक फॅकल्टीच्या फीस या 5 पट 7 पट वाढवण्यात आल्या. फीस वाढवूनही मुलं शिकणं सोडत नाहीत असं म्हणूयात आपण. म्हणून 97-98च्या कालखंडामध्ये या सरकारनं 12वीला CET परीक्षा आणली आणि जी शेतकऱ्यांची मुलं D.Ed. B.Ed. यापेक्षा वेगळा विचार करून वैद्यकीय शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी वळाली होती, त्यांचा पत्ता इथे बऱ्यापैकी कट झाला. कारण या कालावधीमध्ये CET परीक्षा तर लागू झालीच, परंतु वैद्यकीय क्षेत्रातले प्रवेश घेण्याचे गव्हर्मेंट आणि खाजगी कॉलेजचे शिक्षण शुल्क आणि त्यामधील किचकट प्रवेश प्रक्रिया ज्या आर्थिक लुटीसाठी संस्थानिकांना चालना देणाऱ्या ठरल्या, तो हा कालखंड. म्हणजे शिक्षण महाग करून गोरगरिबांना आणि शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा कालखंड महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी जर कुणाचं शिक्षण या कालखंडामध्ये झालेलं असेल तर त्यांनी ते नीट तपासून पहा की तुमच्या फीस अचानक अवाढव्यपणे या कालावधीमध्ये सर्वाधिक वाढवल्या गेल्या होत्या. त्यामागचं कारण काय? हा प्रश्न स्वतः तुमच्या मनाला विचारून पहा. याच कालावधीमध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांचं केंद्रीकरण झालं. ज्या शाळा आणि महाविद्यालयांना परवानग्या स्थानिक पातळीवर मिळत होत्या त्या राज्य सरकारनं स्वतःकडे घेतल्या. ज्या लोकांना नोकऱ्या स्थानिक पातळीवर मिळत होत्या त्या नोकऱ्या देण्याचे, जागा भरण्याचे अधिकार राज्य शासनानं स्वतःकडे घेतले आणि याच्या जाहिराती निघू लागल्या. आता प्रश्न हा नाही की अधिकार घेतले, प्रश्न हा नाही की नोकऱ्यांच्या जागा भरण्याचे अधिकार राज्य शासनाकडे गेले. प्रश्न हा आहे की या निमित्तानं, या माध्यमातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या त्या खात्याच्या मंत्र्यांची कमाईमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे नोकऱ्यामधली वशिलेबाजी, MPSC घोटाळे अशा असंख्य घटना त्यानंतर सुरू झाल्या. म्हणजे गरिबानं शिकायचं, प्रचंड पैसा खर्च करायचा आणि शेवटी त्यामध्ये न्याय कुठलाच नाही अशा पद्धतीचं तंत्र शासनानं अवगत केलं, सत्ताधाऱ्यांनं अवगत केलं. म्हणजे सामान्य माणसाच्या स्वप्नांचा, अपेक्षांचा शिरच्छेद करण्याचे अधिकार या मंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे घेतले आणि स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना यामधून बाजूला केलं आणि त्यामुळे नोकऱ्यांचे पदानुसार दर वाढले. 95च्या अगोदर जेव्हा स्थानिक पातळीवरती नोकऱ्या लागत होत्या, नोकऱ्यांसाठी अर्ज मागविले जात होते, तेव्हा पात्र झालेल्या उमेदवाराकडून एवढ्या मोठ्या रकमा मागितल्या जात नव्हत्या आणि एवढा मोठा दर तेव्हा नव्हता. जेव्हा या जागा राज्य शासनाकडून भरायला सुरुवात झाली तेव्हा खरं तर भ्रष्टाचार संपायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही.
हा भ्रष्टाचार 50 पट 100 पट अधिक वाढला. मग साध्य काय झालं? एकूणच हे सगळे बदल होत असताना कुठल्याही सामान्य माणसानं रस्त्यावर येऊन आंदोलन केलं नाही. तो सहन करत गेला आणि ज्याची वशिलेबाजी धकत गेली तो यामध्ये खुश राहिला. ही दरी प्रत्येक पंचवार्षिकला दुपटीनं वाढत गेली आणि म्हणून आज आपल्यावरती शिक्षणासाठी, आरक्षणासाठी आणि नोकरीसाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. तर त्यानंतर हे सरकार गेलं, दुसरं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं. लोकांवरती अन्याय झाला आहे, शैक्षणिक शुल्क वाढलेत, शेतकऱ्यांच्या पोरांना शिकता येत नाही. या गोष्टीवरती नवीन आलेल्या सरकारनं देखील लक्ष दिलेलं नाही. कारण एक सरकार शिक्षण महाग करून ठेवतं आणि दुसरं आलेलं सरकार तेच महाग केलेलं शिक्षण पुन्हा पुढे चालवत राहतं. म्हणजे त्यामध्ये बदल केला जात नाही. असं वरचेवर आज शिक्षण इतकं महाग झालं की ते सामान्य लोकांच्या आटोक्यात राहिलेलं नाही आणि म्हणून आज आरक्षण मागण्यासाठी, आरक्षित जागा मागण्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. कारण त्यावेळेसची मजुरी जर पाहिली, त्यावेळेसचं जर आर्थिक चलन पाहिलं तर त्यामध्ये आणि आजच्या चलनामध्ये, आजच्या बाजारभावामध्ये, आजच्या शेती उत्पादनामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. आणि ह्या तफावतीला समोर ठेवून शासनानं कधीही शिक्षणामध्ये साधर्म्य निर्माण करण्याचा, त्यामधील कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण राज्यकर्ते नेहमीच हे स्वतःच्या हिताचं राज्य करीत आलेले आहेत. ही गोष्ट या निमित्तानं लक्षात ठेवा. आणि आजही जर पाहिलं तर आपण आरक्षण मागतोय, परंतु त्याहीपेक्षा आज मोठे निर्णय शासनानं घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. ते म्हणजे खाजगीकरण, ज्यामुळं आपल्या सर्वांच्या नोकऱ्या जाणार आहे. आपल्याला शासकीय नोकऱ्यापासून वंचित राहावं लागणार आहे. तर या संदर्भानं कुठलाही समाज पुढे यायला तयार नाही. या प्रश्नावरती मोठी आंदोलनं उभारायला तयार नाही आणि शासनाला या निर्णयापासून माघार घ्यायला मजबूर करण्याइतकं सामाजिक आंदोलन उभा राहायला तयार नाही. म्हणून आपण तात्पुरत्या सोयी जरी प्राप्त करून घेतल्या, तात्पुरत्या सुविधा जरी उपलब्ध करून घेतल्या, तरी त्या चिरकाळ टिकणाऱ्या आहेत असं मला वाटत नाही. या निमित्ताने इतकंच. धन्यवाद. म्हणजे सामान्य माणसाच्या स्वप्नांचा, अपेक्षांचा शिरच्छेद करण्याचे अधिकार या मंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे घेतले आणि स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना यामधून बाजूला केलं. आणि त्यामुळे नोकऱ्यांचे पदानुसार दर वाढले. 95च्या अगोदर जेव्हा स्थानिक पातळीवरती नोकऱ्या लागत होत्या आणि नोकऱ्यांसाठी अर्ज मागविले जात होते, तेव्हा पात्र झालेल्या उमेदवाराकडून एवढ्या मोठ्या रकमा मागितल्या जात नव्हत्या आणि एवढा मोठा दर तेव्हा नव्हता. जेव्हा या जागा राज्य शासनाकडून भरायला सुरुवात झाली तेव्हा खरं तर भ्रष्टाचार संपायला पाहिजे होता. परंतु तसं झालं नाही. हा भ्रष्टाचार 50 पट 100 पट अधिक वाढला. मग साध्य काय झालं? एकूणच हे सगळे बदल होत असताना कुठल्याही सामान्य माणसानं रस्त्यावर येऊन आंदोलन केलं नाही. तो सहन करत गेला आणि ज्याची वशिलेबाजी धकत गेली तो यामध्ये खुश राहिला. ही दरी प्रत्येक पंचवार्षिकला दुपटीनं वाढत गेली आणि म्हणून आज आपल्यावरती शिक्षणासाठी,
आरक्षणासाठी आणि नोकरीसाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं.